सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी किंवा मग प्रवासामध्ये तुम्ही अशा प्रकारचे जिरा ओवा पराठे तयार करू शकता आणि खूप चविष्ट असे हे पराठे तयार होतात। गव्हाचं पीठ मी भिजवून ठेवलेलं होतं। आता मी त्याच पिठामधनं एक गोळा काढून घेतला आणि पोळीप्रमाणे लाटून घेत आहे। आणि इथे मी एका प्लेटमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मी 1 टेबलस्पून ओवा, 1 टेबलस्पून जिरा, थोडं तिखट आणि थोडं मीठसुद्धा घेतलेलं आहे। तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जिरा ओवा पराठा तयार करून घ्यायचा आहे। मीडियम साईजची मी एक पोळी लाटून घेतली, त्यावर थोडं तेल लावून घेतलं, त्यानंतर मग तिखट मीठ लावून पसरवून घ्यायचं आहे। त्यावर मग थोडा ओवा, थोडा जिरा आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर लावून घ्यायची, छान अशी पराठाभर पसरवून घ्यायची आहे। आणि व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मी असा हा त्रिकोणी पराठा तयार केलेला आहे। तुम्ही गोल पराठा किंवा चौकोनी पराठासुद्धा ह्या पद्धतीनेच करू शकता। तर मी त्रिकोणी पराठा तयार करत आहे आणि तव्यावर मग दोन्ही बाजूंनी छान खरपूस असा हा भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही तेल लावून भाजू शकता किंवा तूप किंवा बटरसुद्धा लावून भाजू शकता। तर मी तेल लावून हा पराठा छान असा खरपूस भाजून घेत आहे आणि हे पराठे एकदम झटपट तयार होतात। आज मी माझ्या मिस्टरांच्या नाश्त्यासाठी हे पराठे तयार केलेले होते, कारण मला उपवास होता। तर मी त्यांच्यापुरतेच 2 पराठे हे तयार करून दिले आणि खूप छान असे हे पराठे तयार झालेले होते आणि मिस्टरांना पण खूप आवडलेले होते हे पराठे। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे पराठे नक्की करून बघा आणि मुलांनासुद्धा खूप आवडतील। जर तुम्ही त्यांच्या टिफिनमध्ये अशा प्रकारचे पराठे तयार करून दिले तर ते संपूर्ण टिफिन नक्कीच रिकामा करून येतील आणि खूप चविष्ट हे पराठे तयार होतात आणि दह्यासोबत हे पराठे खायला खूप छान वाटतात। आजचा हा छोटासा पराठ्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छानशा खमंग चविष्ट पौष्टिक रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।